हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आता मी माहेरी आलेली आहे ना, तर मग माझ्या ना नागलीच्या पापड्या पण बनवायच्या आहे. तर मग आता येथे नागली मम्मीने ना छान असं संध्याकाळीच भिजत घातलेली होती आणि छान सकाळीच थोडीशी सुकवून आणि आता गिरणीतून दळून आणलेली आहे. तर आता इथे थोडं थंड झालेली आहे आणि मग मी लगेचच गाळायला घेतलेलं आहे. म्हणजे मग आता ही एक साडी बांधून घेतली आहे टोकरीला आणि मग आता छान असं गाळून घेत आहे. तर गाळायचं झालं आहे. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर छान असं गाळून घेतलं आहे पीठ वगैरे आणि कोंडा जो राहिलेला होता ना, तो लगेचच दुसऱ्या दिवशी गिरणीतून दळून आणायचा होता. तर येथे ना सकाळीच लगेच नाश्ता करून घेतलेला आहे. म्हणजे आज आहे ना नागलीच्या पापड्या बनवायच्या आहे. त्यामुळे मग येथे ना मी थोडं उशिराच उठले आणि चहा वगैरे न घेता डायरेक्टच आता नाश्ता करायला घेतलेला आहे. तर येथे ना संध्याकाळचा व्हाईट कलरचा भात होता तो पिवळा केला आणि बाजरीच्या भाकरी होता त्याचा पण छान असा चुरमा केला. तर मग येथे छान माझा नाश्ता वगैरे झाला. तर येथे कोंडा दिलेला होता ना दळायला, तर तो पण कोंडा दळून आणलेला आहे आणि मग येथे परत साडी बांधून टोकरीला गाळून घेत आहे मी. तर दोन्ही मिक्स करून आणि आता लगेचच खिशी घ्यायची आहे. तर मग मम्मी आणि वहिनी ना दोघी पण आता खिशी घेणार आहे. तर मग तोपर्यंत मी येथे लगेचच पीठ गाळून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, मग जो कोंडा निघालेला आहे ना तो फेकून दिला आहे. तर मग येथे छान असं कोंडा आणि आपलं चांगलं पीठ होतं ना दोन्ही मिक्स करून आता येथे वहिनीनं लगेचच खिशीला आता पातेलं वगैरे ठेवलेलं आहे. तर येथे बाहेरच खिशी घ्यायची आहे. तर बघू शकता खूप छान असं वातावरण आहे आणि वातावरण आहे ना चेंज होत असतं. त्यामुळे मम्मीचं सारखं चाललं होतं तुला पापड्या बनवायच्या आहे करून घे आणि वातावरण पण चेंज होऊन जाईल. बाकीची सर्व काही तयारी चालू आहे. तर मुलं पण येथे खेळत आहे. तुम्ही बघू शकता शंभूचं तर चाललंय खेळायचं काम. आता इथे आहे ना जांभळं पाडायचं काम चाललंय. अस्मिता कुठे आहे ग? बापरे इतक्या वरती अस्मिता, हे बघा जांभळं. बापरे अस्मिता, हे बघ इथे एवढे मुलं जमले जांभळं खाण्यासाठी. जांभळं पण खूप छान छान असे मोठे मोठे जांभळं आहे, काळे भोर जांभळं आहे. हे बघा तिथं सांगून लागत आहे. हे मामी ना आता सारी घेऊन पळाले. मामी पा पोरं गोळा करू राहिले, मामी सगळे घेऊन पळू राहिले. येथे तुम्ही बघू शकता खूप छान असं जांभळं आहे, काळे भोर जांभळं आहे. मी पीठ गाळायचं सोडून जांभळं बघायला आले होते. तर मग आता येथे ना वहिनीने सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे. तर पाण्याला पण अंधण आलेलं आहे. तर मग जेवढं सामान लागतं ते सर्व काही काढून घेतलेलं आहे वहिनीने एका ताटामध्ये आणि मग त्यांच्याप्रमाणे आता येथे पाणी टाकून घेतलं आहे. आता एका पातेल्याला एक पातेलं पीठ घेतलेलं आहे. तर एक पातेल्याच्या पिठाच्या मापानं पाणी पण घेतलेलं आहे आणि मग आता येथे ना पापड खार टाकून घेत आहे. तर 2 चमचे त्यांनी पापड खार टाकलेला आहे. आता येथे टाटाचंच मीठ वापरलेलं आहे. तर आम्ही सर्वजण आता टाटाचंच मीठ वापरत असतो ना, त्यामुळे मग त्या वहिनीने त्यांनी पण टाटाचंच मीठ वापरलेलं आहे. तर येथे मिठाचे चमचे ना 5 ते 6 चमचे त्यांनी टाकलेले आहे. बाकीचं पण जे सामान काढलेलं होतं ते सर्व काही त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बडीशेप वगैरे जे तीळ वगैरे जे लागतं ना ते सर्व काही टाकलेलं आहे. आता इथं जांभळं पाडून आणले, चालले खायचं काम.
बहिणीची मुलं अन् ते सर्वजण एकत्र आल्यानंतर आहे ना त्यांचा फुल एन्जॉय असतो. तर असं उन्हाळ्याचे खूप छान वाटतं. पाडायला आले का पाडायला आले का तुम्ही सांगा छोटी दिदी तर नाहीच नाही ना तू नाही गं शंभूला इकडे शंभूला 2 लागतात शंभूला हे बघा ज्यांनी जांभळं पाडून आणले ते दुसऱ्यांना घेऊन देत नाही तर त्यांची चालली मस्ती येते. तर येथे बघा पाण्याला आहे ना छान अशी उकळी पण आलेली होती. तर इतकं पीठ घेतलेलं आहे एक पातेलं. तर त्या पातेल्याच्या मापानंच त्यांनी पाणी पण ठेवलेलं आहे वहिनीनं. तर मग आता येथे पाण्यामध्ये ना पीठ टाकून घेतलेलं आहे. तर छान असं उकळी आल्यानंतर पीठ टाकून घेतलं आणि मग वरून पीठ टाकून घ्यायचं, हलवायचं नाही. तर वहिनी आता ते लगेचच झाकून घेत आहे. तर छान अशी वाफी भरून घ्यायची आणि मग त्यानंतर आहे ना पीठ असं हलवून घ्यायचं आहे. तर आपल्याला आहे ना खिशी घ्यायची आहे. तर मग आता इथे वहिनी छान असं घोट्यानं आहे ना पीठ सर्व काही मिक्स करून घेत आहे. तर आता इथे बघा म्हणजे त्याच्या आहे ना गाठी नाही झाल्या पाहिजेत, सर्व काही एक जीव झालं पाहिजेत म्हणजे छान असे पापड पण येत असताना. तर इथे बघू शकता छान अशी खिशी पण झाली आणि मग आता इथे आम्ही सर्वजण पापड करायला बसलोय. तर इथे बघा माझ्या बहिणी सर्वजण आलेले आहेत. तर माझी मम्मी आहे, वहिनी आहे आणि बहिणीची मुलं सर्वजण. तर माझी बहीण आहे ना गंगापूरची बहीण तिथे खुर्चीवर बसली. तर तिला तेच बोलले चल पापड करायला. तर ती बोलली तुझे पापड आहे तूच कर. तर म्हटलं ही बाई साहेबीन खुर्चीवर बसली तिला काही पापड द्यायचे नाही. मग तेच चाललं होतं आमचंवालं. तर माझ्या बहिणीन त्या सर्व काही आता चाललं होतं त्यांची मजाक मस्ती. आता इथे बघू शकता छान असे पापड झाले आणि लगेचच बहिणीच्या मुलीनं आता बाजेवरती टाकून घेत आहे. म्हणजे सावलीतच बाज घेतली आणि तेथे बाजावरती ना सर्व टाकून घेत आहे पापड. नागलीचे पिठाचे ना मी गोळे बनवून देत होते आणि वहिनीन 2 नंबरची बहीण आहे ना पटपट असे दाबून घेत होते. त्या मला हसत होत्या. बिनपगारी फुल अधिकारी असं सर्व काही त्यांचा हसी मजाक चाललेली आहे. करणार सगळे रोजाने येईल फुल अधिकारी आम्ही येथे आमचं कामं चाललेलं होतं आणि चेष्टा मस्करी पण चाललेली होती. आणि मग त्यानंतर आहे ना शंभू स्वरा आहे ना आतमध्ये घरामध्ये बसलेले होते. तर येथे बघा त्यांच्या दोघांचं बहीण भावाचं प्रेम. तर बहिणीचा मुलगा आहे ना स्वराला असं थोडासा धमकावीत होता. तर शंभू सांगत होता शांत बस, तिला बोलू नको, तिला काही बोलायचं नाही, ती झोपली ना तू शांत बस. तर त्यांचं दोघांचं चाललेलं होतं भरपूर वेळ, त्यांचं किती वेळ चाललेलं होतं. आणि मग त्यानंतर दोघं पण बाहेर आल्यानंतर भावाची मुलगी सांगत होती का शंभू ना मोठ्या दादाला बोलत होता. तर येथे बघा आणि मग नंतर आमचंवाले पापड पहिले खिशी झाली, आता इथे दुसरी खिशी घ्यायची होती. तर आता इथे बघा दुसरं पण पातेलं आहे ना आता वहिनीनं भरून घेतलं आहे. थोडं आता उरलेलं आहे पापडाचं पीठ. तर मग आता एकच खिशीचं राहिलं आहे. तर मग आता इथे वहिनीनं दुसरी पण खिशी घेतली आहे. तर त्यामध्ये पण आता पापड खार वगैरे सर्व काही टाकून घेतलेले आहे. तर बघू शकता पापड खूप छान असे पापड आलेले आहे. तर लाल लाल पापड आले बघा. कोणी म्हणतं असतं की पापड खार जास्त वापरल्यानंतर आहे ना पापड लाल होत असतात. पण मग पापड खार वहिनीने इथे कमीच पापड खार वापरलेला होता. पण मग नागल्या पण छान होत्या ना त्यामुळे पापड पण लाल लाल आलेले होते. तर इथे बघा खिशीची तयारी होत होती तोपर्यंत सर्वजण बसलेले होते आणि मग सर्व हसत होते. येथे सर्व गोळा होऊन बसलेले होते झाडाखाली. तर येथे बघा बहिणीनं माझी 3 नंबरची बहीण तर खिशी घेऊन बघत होती. इथे बघा छान असं आता पीठ ती पूर्ण काही आता मिक्स करून घेत होती. म्हणजे गाठी नाही राहिल्या पाहिजेत, नाही तर व्हाईट कलरच्या असं तयार होऊन येतं असतं. गाठी राहिल्यानंतर आहे ना पीठ निघत असतं त्यामध्ये. मग सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मम्मीने एका साईडनं पातेलं पकडला आणि मग आता इथे बघा छान असं अशी खिशी घेऊन राहिल्या वहिनी आता. तर पूर्ण रेटायला लागत असताना तर मग त्यामध्ये ना गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे मग वहिनी सर्व काही आता मिक्स करून घेत आहे. तर दुपारच्या टायमाला आहे ना ऊन पण भरपूर ऊन आहे. तर मग आता पटपट असे पापड झाले पाहिजेत त्यामुळे मग सर्व काही तयारी पटपट चाललेली आहे. तर इथे बघा झाडाखाली ना सर्व मुलं पण बसले,
ते बहिणी त्या सर्वजण बसलेले आहे. तर मी त्यांना हसत होते का आता येथे ना कामाला एक टोळी आली, तर कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा. येथे 3-4 वाजता ना पापड्या पण झालेल्या होत्या करायच्या. तर वहिनी आणि 3 नंबरची बहीण बाहेर चाललेल्या होत्या. शंभूला पिशवीत घातलं, तर त्यांचं हसायचं काम चाललं होतं. बाजारची पिशवी होती, त्यामध्ये शंभूला बसवलेलं होतं. तर येथे बघा छान असे पापड खूप छान असे वाळलेले आहे, तर कडक कडक वाळलेले आहे. तर ऊन पण कडक असल्यामुळे ना पापड्या छान असं कडक वाळलेल्या आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आहे ना येथे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलाचा ना बड्डे आहे. तर त्याचा बड्डे येथे सेलिब्रेशन करायचं काम चाललेलं आहे. तर माझ्या बहिणीच्या मुलाचा पण बड्डे आहे आणि माझ्या मम्मी पप्पांची पण ॲनिव्हर्सरी आजच आहे. तर मग येथे त्याचा बड्डे पण सेलिब्रेशन करून घेत आहे. आणि मग त्यानंतर मम्मी पप्पांचा पण ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन करायचे आहे. तर पप्पांच्या ना डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांनी ना असं रुमाल टाकून घेतला आहे. त्यांचा काळा चष्मा पण अजून बदललेला नाही, तर थोडा त्रास होतो ना, त्यामुळे त्यांनी ना असं गॉगलवरती ना रुमाल टाकून घेतलेला आहे. तर येथे बघा आम्ही सर्वजण गोळा झालो आणि आता एक एक जणीन सर्वजण आता त्याला ओवाळून घेत आहे. तर आता येथे त्याच्या मम्मीनं ओवाळलं, माझ्या मम्मीनं पण ओवाळलं, वहिनी आता त्याला ओवाळून घेत आहे. तर माझ्या मोबाईलमध्ये ना स्टोरेज जास्त झाल्यामुळे ना मला काही व्हिडिओ जास्त शूट नाही करता आले. तर थोडे काही व्हिडिओ शूट केले आणि थोडे फोटो पण काढून घेतले. आणि आता येथे मम्मी पप्पा पण बसलेले आहे, तर त्यांना पण सर्वजण ऑक्शन करून घेत आहे. तर माझ्या मोठ्या बहिणीने केलं, वहिनीने केलं. तर मग आता येथे आम्ही सर्वजणींना आता येथे ना त्यांना छान असं ओवाळून घेतलं. आणि मग त्यानंतर आहे ना आज जेवण्यासाठी मेनू ना पावभाजीचा मेनू ठेवलेला होता. मला पुढे व्हिडिओ काही शूट करताच आला नाही, मग त्यामुळे ना काही व्हिडिओ शूटच केलेला नाही. तर येथे मग छान असं त्यांनी केक पण कट केला, छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा.